विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण पहिले पेपर क्रमांक 9 मराठी वाङ्मयाचा इतिहास या विषयातील घटक क्रमांक 1 मधील पहिला मुद्दा विवेक सिंधू पूर्व मराठी साहित्य या विषयाची चर्चा आपण केली। यामध्ये आपण मराठीच्या पाऊलखुणा सांगणाऱ्या 5 ग्रंथांचा परिचय करून घेतला होता। या प्रकरणातील दुसरा विभाग मुकुंदराज आणि त्याचं साहित्य याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत। आपल्या अभ्यासक्रमामध्ये मराठी साहित्यातील पहिला कवी, पहिला लेखक म्हणून मुकुंदराज या लेखकाचं नाव घेतलं जातं आणि त्याचा जो विवेक सिंधू हा ग्रंथ आहे तो ग्रंथ मराठीतला पहिला ग्रंथ मानला जातो। या मुकुंदराजाचा आणि विवेक सिंधूचा परिचय आपण आता करून घेणार आहोत। मुकुंदराज हा मराठी साहित्यातील पहिला आद्य ग्रंथकार आहे, म्हणून मराठी साहित्यातला पहिला कवी म्हणून त्याचा गौरव केला जातो। आद्य कवी कीर्ती मुकुंदराज किंवा मराठी वाङ्मयाच्या पहाटेचा शुक्रतारा असं त्याला म्हटलं जातं। सामान्य लोकांना समजेल अशा भाषेमध्ये मराठी भाषेत पहिला आणि स्वतंत्र ग्रंथ या मुकुंदराजानं इसवी सन 1188 या साली लिहिला आणि म्हणून या मुकुंदराजाच्या विवेक सिंधूचा लेखन काळ आपल्याला त्याच्या ग्रंथामध्ये सापडतो। या लेखन काळाविषयी त्यानं स्वतःच असं म्हणलेलं आहे, शके 1172 साधारण नाम संवत्सर तै राजा शारंगधर ग्रंथ उभारतही झाला। आता या ओवीमध्ये शके 1110 असं म्हणलेलं आहे आणि शकामध्ये 78 अंक मिसळला तर इसवी सन आपल्याला सापडतो। म्हणून 1110 मध्ये 78 अंक मिसळल्यानंतर आपल्याला इसवी सन 1188 साली हा ग्रंथ लिहिल्याचा उल्लेख त्यानं या ग्रंथामध्ये केलेला दिसून येतो। हा विवेक सिंधू ग्रंथ कुठं लिहिला तर तो महाराष्ट्रामध्ये लिहिला गेलेला आहे। काळाबरोबरच या ग्रंथाचा जो स्थळ आहे त्या स्थळाचा उल्लेखसुद्धा त्यानं आपल्या ग्रंथाच्या 8व्या प्रकरणामध्ये केलेला आहे। तो काय म्हणतो बघा, वैनगंगेच्या तीरी मनोहर अंबानगरी तेथे प्रकटले श्रीहरी जगदीश्वरू असं तो म्हणतो। आणि या ओवीवरून आपल्याला या मुकुंदराजानं वैनगंगा नदीच्या तीरावर बसून हा ग्रंथ लिहिला असावा असं लक्षात येतं। आता ही वैनगंगा जी नदी आहे ती बीड जिल्ह्यामध्ये आंबेजोगाई नावाचं जे आता गाव आहे त्या आंबेजोगाई गावाजवळ ही वैनगंगा नदी वाहते आणि त्या नदीच्या किनारी बसून त्यानं हा ग्रंथ लिहिला असं उल्लेख केलेला आहे। मुकुंदराजानं हा ग्रंथ आपल्याला कोणी लिहायला लावला त्याचाही उल्लेख त्यानं केलेला आहे। तर त्या काळामध्ये जैत्रपाळ नावाचा राजा, त्याचा मुलगा बल्लाळ त्यानं हा ग्रंथ लिहायला लावला असा उल्लेख आपल्याला यामध्ये पाहायला मिळतो। आणि म्हणून त्यानं या ओवीमध्ये नृसिंहाचा बल्लाळू तेयाचा कुमरू जैत्रपाळू तेने करविला हा रोळू ग्रंथ रचनेचा असा उल्लेख केलेला आहे आणि त्यावरून जैत्रपाळ राजानं हा ग्रंथ लिहायला लावला असावा असं आपल्याला लक्षात येतं। आता या मुकुंदराजानं मराठी साहित्यामध्ये सुरुवातीला फार मोठी मोलाची भर घातलेली आहे। त्यामध्ये त्याची पहिली कामगिरी काय असेल तर त्यानं मराठीमध्ये विवेक सिंधू हा पहिला ग्रंथ लिहिला आहे। या ग्रंथाची रचना इसवी सन 1188 साली म्हणजे शके 1110 साली झालेली आहे। या ग्रंथाचे त्यानं 2 भाग केले, एक पूर्वार्ध आणि उत्तरार्ध। आणि पूर्वार्धामध्ये 7 भाग आणि उत्तरार्धामध्ये 11 भाग अशी एकूण 18 प्रकरणं
या ग्रंथामध्ये लिहिलेले दिसून येतात आणि ओवी छंदामध्ये हा ग्रंथ लिहिला गेलेला आहे. आता या ग्रंथाचा विषय काय तर वेदांत आणि त्यात अध्यात्मशास्त्र हे या ग्रंथाचे विषय आपल्याला पाहायला मिळतात. त्याचं असं म्हणणं आहे की उपनिषदाच्या मंथनातून जे काही नवनीत म्हणजे लोणी निर्माण झालं तो म्हणजे हा विवेक सिंधू ग्रंथ होय. या विवेक सिंधूमध्ये तो मराठी भाषेमध्ये लिहिलेला आहे याचाही उल्लेख करतो. भाषा हो का मराठी परी उपनिषदाचीच रहाटी असं तो या ग्रंथामध्ये मराठी भाषेविषयी म्हणतो. म्हणजे आपण हा ग्रंथ उपनिषदामधला जो ठेवा आहे तो मराठीमध्ये आणलेला आहे असं त्यानं सांगितलेलं दिसून येतं. आणि मग त्या काळामध्ये सर्वसामान्य लोकांना संस्कृत भाषा समजत नव्हती आणि मग सर्वसामान्य लोकांना संस्कृत भाषेमध्ये ज्या उपनिषदामध्ये दडलेलं हे ज्ञान आहे हे ज्ञान मराठी भाषेमध्ये समजावं यासाठी हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. आणि हा ग्रंथ गुरु शिष्य संवाद रूपानं लिहिलेला आहे. आपल्या ग्रंथाचा हेतू सांगताना मुकुंदराज म्हणतो की सुकाळू होवावा ब्रह्मविद्येचा म्हणजे सर्व लोकांच्यामध्ये ब्रह्मविद्या जी संस्कृतमध्ये दडलेली आहे त्याचा सुकाळ व्हावा अशी त्याची इच्छा आहे. आणि म्हणून मुकुंदराजानं हा ग्रंथ मराठीमध्ये लिहिलेला आहे. आता हा मुकुंदराज मोठा विद्वान होता. त्यानं हा ग्रंथ लिहिण्या अगोदर अनेक ग्रंथ वाचलेले दिसून येतात. त्यामध्ये योग वासिष्ठ नावाचा ग्रंथ आहे, स्कंद पुराण नावाचा ग्रंथ आहे, भगवद्गीता आहे, ब्रह्मपुराण आहे, मत्स्य पुराण आहे, गुरुगीता आहे. या ग्रंथांचा अभ्यास केल्याचा आपल्याला जाणवतो कारण त्या ग्रंथांचा उल्लेख त्याच्या ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि या ग्रंथामध्ये मुकुंदराजानं मराठी भाषेविषयीचा अभिमानसुद्धा व्यक्त केलेला आहे. या मुकुंदराजाचा ग्रंथाचा प्रभाव नंतर आपल्या मराठी साहित्यावर फार मोठ्या प्रमाणामध्ये कित्येक वर्ष राहिलेला आहे. तुम्हाला माहिती आहे की नंतर आपल्याकडं विवेक सिंधूनंतर ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला गेला, परमामृत हा ग्रंथ लिहिला गेला, अमृत अनुभव नावाचा ग्रंथ ज्ञानेश्वराने लिहिला. या सगळ्या ग्रंथांवर या मुकुंदराजाच्या विवेक सिंधूची छाप असलेली दिसून येते. एवढंच नव्हे तर 15व्या शतकामध्ये 16व्या शतकामध्ये दासबोध नावाचा ग्रंथ आहे त्या ग्रंथावर सुद्धा या विवेक सिंधूची छाप असलेली दिसून येते. आता आपण या विवेक सिंधू हा मराठीतला पहिला ग्रंथ आणि त्या ग्रंथाचा कर्ता मुकुंदराज यांचा परिचय करून घेतला. या मुकुंदराजाच्या नावावर दुसरा एक ग्रंथ आपल्याला पाहायला मिळतो. तो ग्रंथ म्हणजे परमामृत. परमामृत हा मुकुंदराजाचा दुसरा ग्रंथ आणि या ग्रंथाचा लेखन काळसुद्धा शके 1110 म्हणजे इसवी सन 1188 असाच आहे. आणि या ग्रंथाचं वैशिष्ट्य असं की विवेक सिंधूचाच विषय या ग्रंथामध्ये त्यानं थोडक्यात लिहिलेला आहे. अगदी 14 प्रकरणामध्ये छोटासा हा 323 ओव्यांचा हा छोटासा ग्रंथ या मुकुंदराजानं लिहिलेला आहे. या ग्रंथामध्ये त्यानं गुरुचं महात्म्य सांगितलेलं आहे, अज्ञानाचं खंडन केलेलं आहे आणि यावर या लोकांना सामान्य लोकांना हा ग्रंथ कळावा म्हणजे आत्मज्ञान काय आहे, ब्रह्मप्राप्ती काय आहे हे लोकांना कळावं यासाठी मुकुंदराजानं हा दुसरा छोटा ग्रंथ लिहिला आहे. मुकुंदराजाचा आणखी एक ग्रंथ आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे तिसरा ग्रंथ पवन विजय. आता खरं तर पवन विजय हा ग्रंथ मुकुंदराजानंच लिहिला की आणखी कोणी लिहिला याच्याबद्दल मतभिन्नता आहे. मात्र तुर्तास हा ग्रंथसुद्धा मुकुंदराजाच्या नावावरच आपल्याला पाहायला मिळतो. आता हा जो ग्रंथ आहे तो काय म्हणतो, हा ग्रंथसुद्धा मी विवेक सिंधूचा सारांशच इथं कथन केलेला आहे. म्हणजे तो सांगताना म्हणतो की हा ग्रंथ पवन विजय करी सर्व कामनेचा जय, विवेक सिंधूचा अन्वय सारांश येथे कथीला. याच्यावरून आपल्याला विवेक सिंधूचा सारांश रूपानं हा ग्रंथ लिहिलेला आहे. आणि या ग्रंथामध्ये शिव पार्वती यांचा संवाद या ग्रंथामध्ये आलेला दिसून येतो. हा एक छोटासा ग्रंथ तिसरा मुकुंदराजाच्या नावावर आपल्याला पाहायला मिळतो. आता आपल्या लक्षात आलं असेल की मुकुंदराजाची कामगिरी काय, तर मुकुंदराजानं मराठी साहित्यामध्ये पहिला विवेक सिंधू हा ग्रंथ लिहिला. मराठी साहित्याची पहाट ज्याला म्हणतो, मराठी साहित्याच्या पहाटेचा शुक्रतारा असं त्याला म्हटलं जातं. या पहाटेचं किंवा प्राथमिक सुरुवातीच्या काळामध्ये ग्रंथरचना करण्याचं काम मुकुंदराजानं मराठी साहित्यामध्ये केलेलं दिसून येतं. आणि म्हणून
मराठी साहित्यातला आद्य ग्रंथकार, आद्य कवी कीर्ती, मराठी साहित्याच्या पहाटेचा शुक्रतारा असं आपण जे सुरुवातीला म्हटलं ते या कवीला लागू पडतं. आता आपण या कवीच्या किंवा या लेखकाच्या नावावर एकूण 3 ग्रंथांची माहिती आपण बघितली. त्यापैकी त्याचा मुख्य ग्रंथ विवेक सिंधू, मराठी साहित्यातला पहिला ग्रंथ, दुसरा ग्रंथ परमामृत आणि तिसरा ग्रंथ पवनविजय असे हे 3 ग्रंथ मुकुंदराजानं मराठी साहित्यामध्ये लिहिलेले आहेत. परीक्षेला आपल्याला हा कवी किंवा हा लेखक टिपेसाठी किंवा लघुत्तरी प्रश्नासाठी विचारला जाईल. तर मराठी साहित्यामधला प्रारंभ काळ आपण पाहत असताना विवेक सिंधू पूर्व मराठीतल्या रचना मागच्या तासाला आपण बघितल्या होत्या. या तासाला किंवा या व्याख्यानामध्ये आपण मराठी साहित्यातला जो पहिला कवी आहे, आद्य कवी आहे मुकुंदराज, या मुकुंदराजाचा परिचय आपण करून घेतलेला आहे. धन्यवाद.